महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर गंभीर आरोप लगाया है। उन्होंने कहा कि सरकार का किसी भी चीज पर नियंत्रण नहीं है, सिर्फ वसूली पर नियंत्रण है। सगळंच भेसळ झालं आहे, सरकार भेसळ आहे, वस्तू भेसळ आहे, काय सगळीकडेच भेसळ आहे। कोणाचं नियंत्रण कुठे आहे? या सरकारचं नियंत्रण कशावरच नाही, फक्त वसुलीवर नियंत्रण आहे। त्यामुळं या भेसळच्या संदर्भात जे काही कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी होत आहे। गुटखा बंदी आहे, किती प्रचंड प्रमाणात गुटखा येतो। अवैध दारू काल पकडली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, डुप्लिकेट दारू पकडली 500 बाक्स। हे सगळं जे आहे हे सरकारला हप्ता जातो आणि त्यामुळे हे सर्रासपणे सुरू आहे। परिस्थितीनुसार ॲडजस्ट करून घ्यावं लागेल, मिळालं तरी घ्यावं लागेल, नाही मिळालं तरी घ्यावं लागेल। ही परिस्थिती जर आली ती आणली गेली, याला जबाबदारी एकनाथजी शिंदेच आहेत। ते लाडकी बहीण आणली, अमुक योजना आणल्या, तमुक योजना आणल्या, त्यांना वाटलं की मीच मुख्यमंत्री होणार। ह्या पायावर धोंडा पाडून योजना आणल्या, चेहरा पुढे आणला आणि मुख्यमंत्री बलदेव झाले। त्यामुळं त्यांनी जरा मला माझी त्यांच्याकडे म्हणजे अपेक्षा अशी आहे की त्यांनी आहे त्या कामात व्यवस्थितपणे महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका करावी आणि निधी खात्याला कमी दिला म्हणून दादावर त्यांनी राग काढू नये अशी माझी अपेक्षा आहे।